पहिल्यांदाच पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक स्पर्धांचा उद्घाटन सोहळा होणार आहे। जगभरातून जवळपास 4,500 पॅराथलीट सहभागी होणार आहेत। टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपल्या पॅराथलीट्सने तब्बल 19 मेडल्स मिळवले होते। पॅरालिम्पिकमध्येही भारताला पहिलं मेडल हे एका महाराष्ट्रीयन खेळाडूनच मिळवून दिलं होतं। मी आहे रोहिणी गोसावी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नोमॅड रोहिणी। तर ऑलिम्पिकचं जे चिन्ह आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे। 5 रिंग्स हे ऑलिम्पिकचं चिन्ह आहे आणि जी होस्टिंग सिटी असते किंवा होस्टिंग कंट्री असतात त्यांच्या प्रॉमिनंट ठिकाणी, ऐतिहासिक ठिकाणी ते लावतात ऑलिम्पिक स्पर्धांच्या दरम्यान। पण माझ्या मागे दिसणारे हे जे चिन्ह आहे हे तुम्हाला माहिती आहे का काय आहे? ऑफकोर्स अनेकांना माहिती असेल तरीही सांगते। तर हे आहे पॅरालिम्पिकचं चिन्ह। ऑलिम्पिक संपलेलं असलं तरीही स्पर्धा अजून संपलेल्या नाही आहे, कारण पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक स्पर्धा 28 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत आणि तोच उत्साह सगळा पॅरिसमध्ये पुन्हा एकदा एका ब्रेक नंतर बघायला मिळतोय। खरं तर ऑलिम्पिकपेक्षाही मला पॅरालिम्पिक हे जास्त इंटरेस्टिंग वाटतं, कारण यातले जे स्पर्धक असतात त्यांच्या स्टोरीज खूप इन्स्पायरिंग असतात, इंटरेस्टिंग असतात आणि म्हणूनच ते या पॅरालिम्पिकमध्ये काय काय असणार आहे, या पॅरालिम्पिकचं वेगळेपण काय असणार आहे, हे सगळं आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत। पॅरिसच्या पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये जवळपास 22 गेम होणार आहेत आणि या 22 गेममध्ये जगभरातून जवळपास 4,500 पॅराथलीट सहभागी होणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 4,500 पॅराथलीट्समध्ये भारताचे 84 पॅराथलीट्स आहेत आणि आत्तापर्यंत भारताकडून सहभागी झालेले हे सगळ्यात जास्त पॅराथलीट्स आहेत। पॅरिसच्या ऑलिम्पिकमध्ये जशा काही गोष्टी नव्याने आणि पहिल्यांदाच झाल्या होत्या, तशाच पॅरिसच्या पॅरालिम्पिकमध्येही काही गोष्टी नव्याने आणि पहिल्यांदाच होणार आहेत। आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पॅरालिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक स्पर्धांचा उद्घाटन सोहळा होणार आहे। आणि तो उद्घाटन सोहळा होणार आहे या शॉन्झ-एलिजेच्या त्या टोकाला असलेल्या प्लास दे ला कॉन्कॉर्ड इथं। ज्या पद्धतीने ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात नेशन्स परेड असते, त्याच पद्धतीने या शॉन्झ-एलिजेवरून या पॅरा ॲथलीट्सची पीपल्स परेड निघणार आहे। तर एक योगायोग सांगते। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारताला ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक प्रकारात पहिलं मेडल जे आहे ते एका महाराष्ट्रीयन खेळाडूने मिळवून दिलं होतं, ते होते खाशाबा जाधव। तसंच पॅरालिम्पिकमध्येही भारताला पहिलं मेडल हे एका महाराष्ट्रीयन खेळाडूनच मिळवून दिलं होतं, जे होते मुरलीकांत पेटकर। मुरलीकांत पेटकर यांनी 1972च्या हेडेलबर्ग ऑलिम्पिकमध्ये स्विमिंग प्रकारात एक गोल्ड मेडल मिळवलं होतं, जे भारताचं पॅरालिम्पिकमधलं पहिलं मेडल होतं। आणि आपण बघितलं तर नुकताच त्यांच्यावर चंदू चॅम्पियन नावाचा एक मूवी आला होता। त्यानंतर अनेकांना कळलं होतं की हा जो खेळाडू आहे ह्याने भारताला पहिलं मेडल मिळवून दिलं होतं। तर ऑलिम्पिकसाठीचे जे व्हेन्यूज होते तेच व्हेन्यू पॅरालिम्पिकच्या स्पर्धांसाठी वापरण्यात येणार आहे। या स्पर्धांसाठी कोणतेही नवीन व्हेन्यूज बांधण्यात आलेले नाहीयेत, पण जे व्हेन्यूज वापरण्यात येणार आहे त्यात काही व्हेन्यूज मध्ये मॉडिफिकेशन करण्यात येणार आहे, काही व्हेन्यू वेगळ्या स्पर्धांसाठी वापरण्यात येणार आहे। जसं आयफेल स्टार जे स्टेडियम होतं ते स्टेडियम ऑलिम्पिकसाठी तिथे बीच व्हॉलीबॉलच्या मॅचेस झाल्या होत्या, तर पॅरालिम्पिकसाठी ते स्टेडियम जे आहे ते ब्लाइंड फुटबॉलसाठी वापरण्यात येणार आहे। तसे चेंजेस तिथे आता करण्यात आलेत। तसंच प्रत्येक व्हेन्यू जो पॅरालिम्पिकसाठी वापरण्यात येणार आहे त्याला व्हीलचेअर चे ऍक्सेस देण्यात येणार आहेत आणि तिथे ज्या पद्धतीचे खेळाडू खेळणार आहेत त्यांच्या सोयीनुसार त्या व्हेन्यूज मध्ये बदल करण्यात आलेले आहेत। टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपल्या पॅरा ॲथलीट्सने तब्बल 19 मेडल्स मिळवले होते।
या 19 मेडल्समध्ये 5 गोल्ड मेडल्स होते, 8 सिल्वर मेडल्स होते आणि 6 ब्रॉन्झ मेडल्स होते. ही कामगिरी बघता या वर्षीच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्येही या सगळ्या खेळाडूंकडून भारतीयांच्या खूप अपेक्षा आहेत. पॅरिस ऑलिम्पिकची जी फ्लेम होती ती लूव्र म्युझियमच्या समोर जे तिलरी गार्डन आहे त्यात ठेवण्यात आलेली होती आणि दिवसभर ती तिथे असायची आणि रात्री ती वरती आकाशात तो फ्लेमचा बलून सोडला जायचा. तर सगळेजण ती फ्लेम बघायला जायचे आणि ते खूप सुंदर दिसायचं खरं तर. पण पॅरिस ऑलिम्पिक संपलं त्या दिवशी ती फ्लेम विझवण्यात आली होती आणि अनेक जणांचं म्हणजे पॅरिसमध्ये राहणाऱ्या अनेकांचे ती फ्लेम बघण्याचं राहून गेलं होतं. पण आता जेव्हा पॅरिसच्या पॅरालिम्पिकची फ्लेम येईल तीही तिथे ठेवण्यात येणार आहे आणि पुन्हा एकदा पॅरालिम्पिक संपेपर्यंत ती फ्लेम दिवसभर तिलरी गार्डन मध्ये सगळ्यांसाठी ओपन असणार आहे आणि रात्री ती पुन्हा आकाशात सोडली जाणार आहे. तर ज्यांनी ती ऑलिम्पिकच्या काळात बघितली नसेल किंवा ज्यांचं बघायचं राहून गेलं असेल तर त्यांच्यासाठी ही पुन्हा एकदा संधी आहे की ते पुन्हा जाऊन पॅरालिम्पिकच्या काळात ती फ्लेम बघू शकता. स्टार्ट युअर इम्पॉसिबल म्हणत या पॅराथलीट्सने सुरू केलेला प्रवास मी तुमच्यापर्यंत व्हिडिओजच्या माध्यमातून पोहोचवत राहणार आहे. तर भेटत राहूया या पॅरालिम्पिक्सच्या नवनवीन व्हिडिओज मधून. बाय बाय.